तलाठीची भरतीची परीक्षा झाली आणि 2 दिवसापूर्वी गुणांकन यादी आलेली आहे आणि हा पेपर 200 मार्कांचा असून काही विद्यार्थ्यांना 200पेक्षा अधिक मार्क्स पडलेले आहेत। त्याबाबत बोलण्यासाठी तलाठीची भरती दिलेले विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। नक्की हा काय प्रकार झालेला आहे? आता मागील काही दिवसापूर्वी तलाठी भरती झाली होती, त्याचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं सकृत दर्शनी दिसून येत आहे। तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटलेला होता, आरोपींना अटकही झालेली होती आणि आज ज्यावेळेस रिझल्ट लागतोय तर त्याच्यामध्ये दिसतोय 200+ मार्क आहेत आणि एक तर विद्यार्थी असा आहे की त्याला मागील काही दिवसापूर्वी झालेल्या एका रिझल्टमध्ये 50 मार्क, 50 वरून तो डायरेक्ट 214वर गेला। म्हणजे अशी काय जडीबुटी खाल्ली की डायरेक्ट फेल होणारा विद्यार्थी टॉपर होऊ शकतो। आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री काय म्हणतात की पुरावे द्या, कारवाई करू। अहो, तुमच्याच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि नागपूरमध्ये तलाठी भरतीमध्ये पेपर फोडताना आरोपींना अटक केली। आता आमचं काम आहे का आम्ही अभ्यास सोडून, परीक्षा द्यायच्या सोडून आरोपीच्या मागं फिरायचं का? तर आमची एकच मागणी की ह्या सर्व गैरप्रकाराची चौकशी झाली पाहिजे, SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, पेपर फुटेवर कायदा झाला पाहिजे आणि ही सर्व तलाठी भरतीची जी पद आहे ती MPSC मार्फत भरली गेली पाहिजे। नक्कीच काल मेरिट लिस्ट आलेली आहे, आपल्याला किती मार्क पडलेले आहेत? 150+ मार्क आहेत मला। ओके, आणि काही विद्यार्थ्यांना 200पैकी पेपर असून 200पेक्षा अधिक मार्क पडलेले आहेत। पेपर भरती चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून फ्रॉड चालू आहे। परीक्षा पूर्वी होत होत्या, पोर्टल घेत होतं आणि 5 कंपन्या होत्या त्या बंद केल्या। TCS आमच्या बोकांडी मारलं। आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो होतो, परीक्षा गट क आणि डची परीक्षा ही राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावी, तरी राज्य शासनानं ऐकलेलं नाही। राज्य शासनानं TCS आमच्या बोकांडी मारलं, परीक्षा कंडक्ट केल्या। पोलिसाकडे पुरावा आहे तर राज्याचा गृहमंत्री आम्हाला म्हणतो की आम्हाला पुरावा द्या। तुमची यंत्रणा कशाला आहे? तुमच्या 5-6 जी यंत्रणा आहेत ती कशासाठी आहेत? नुसत्या पगारासाठी आहेत का? तुम्ही आम्हाला विचारता की पुरावा द्या। राज्याच्या तलाठी भरतीच्या परीक्षामध्ये 11 लाख विद्यार्थ्याचं फॉर्म आलं होतं, 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 4,500 पोस्ट होत्या, एका घरातले 3-3 होते। तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाने ठरवावं की याच्यासाठी काय तर विद्यार्थ्यांसाठी कायदा करावा। आणि ह्या आत्ता तुमच्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे की तलाठी भरती झाली त्याची SIT चौकशी करण्यात यावी। नक्कीच तलाठीची भरती झाली ती SIT चौकशी करण्यात येईल। आता तुला किती मार्क पडलेले आहेत आणि या प्रकरणी तुला काय वाटतं नक्की की 200पेक्षा अधिक मार्क्स कसं काय पडले? नाही, मला 167 मार्क पडलेले आहेत आणि हे जे नॉर्मलायझेशन पद्धत आहे ना तर ती अतिशय चुकीची आहे। एकतर 57 शिफ्टमध्ये पेपर झाले। आमचं काय म्हणणं आहे काय माहीत आहे का, ह्याचं पूर्णपणे ज्या ग्रुप C, Dच्या आहेत ह्या परीक्षा सगळ्या MPSCचं सक्षमीकरण करून ह्या MPSCकडे गेल्या पाहिजेत। ह्या तलाठी भरतीसाठी 1000 रुपये फी होती, MPSC 300 रुपयामध्ये परीक्षा घेते। कधीही तिथे काहीही गैरप्रकार होत नाही, अतिशय पारदर्शक परीक्षा होतात। पण इथं मात्र ज्या दिवसापासून पेपर चालू झालेत ते पेपर संपेपर्यंत, आता काल गुणवत्ता यादी येईपर्यंत ह्यांचा भोंगळ कारभार आहे। हा भोंगळ कारभार काय सुधार नाही आहे। मी तर सांगतो ह्या महाराष्ट्राला आजपर्यंत सगळ्यात निष्क्रिय जर असेल तर गृहमंत्री हे फडणवीस साहेब आहेत। तेच एका रात्रीत पक्ष फोडतात पण पेपर फुटलेल्याला ते लक्षात घ्या अटक करू शकत नाहीत। हे ह्या सरकारचं दुर्दैव आहे आणि हे SITची चौकशी लावून ह्या सर्व जे आरोपी आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। नक्कीच, तर तलाठीचा जो पेपर झालेला आहे त्याची पूर्णतः चौकशी SIT मार्फत करण्यात यावी अशी ह्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।